हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ताचे झाले पहाटेचे 4 आणि आम्ही कुठं चाललोय हे तुम्हाला सांग, पुढे तुम्हाला कळेलच आपण कुठं चाललोय। प्लीज गाईज, इथं आपला जो मिरर आहे तो इग्नोर करा, कारण तो त्याच्यावरती खूप डॉट दिसत आहे आणि तो स्टिक वाला होता, मे बी त्याच्यामुळे तसं दिसत असेल। त्यानंतर मस्त असे तयार झाले होते आणि आपण उबेर बुक केलेली होती। तर आली आहे आपली ऑटो आणि आता आपण निघणार आहोत आपल्या प्रवासासाठी। आपली ऑटो आली आहे आणि आता आपण निघलो आहे। तर आता इथे मला हे विशेष वाटत होतं की आपण एवढ्या लवकर येऊन पण बस स्टॉपला एवढी गर्दी कसं काय असू शकते। खूप गर्दी होती बस स्टॉपला। साधारणतः आम्ही तरीही 4:30 पावणे 5 या दरम्यान आम्ही तिथे बस स्टॉपला होतो, तरी एवढी मोठी गर्दी होती। ऑब्वियसली लोकही आपल्यासारखे हुशारच असतात की ज्या डेस्टिनेशनला आपल्याला जायचं आहे लवकर निघलं की तिथे लवकर पोहोचतं असं। त्यानंतर आम्हाला छान अशी बसही भेटली होती, मस्त जागाही भेटली होती आणि आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासासाठी। त्यानंतर हा व्हिडिओ मी जेव्हा एडिटिंगला घेतला ना तेव्हा बघितला आणि मी जस्ट शिवच्या बाबांना विचारलं की हा व्हिडिओ तुम्ही कॅप्चर केलाय का, तर ते बोलले हो हा मी शूट केला आहे। कारण तू झोपलेली होती आणि शिव तुझ्याकडे खूप छान असा बघत होता, मग मला असं वाटलं की कॅप्चर करावा म्हणून मी तो कॅप्चर केला। त्यानंतर जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही पोहोचलो होतो मंचरमध्ये आणि पाऊस होऊन गेलेला होता, छान वाटत होतं। नंतर आम्ही इथे पोहोचलो होतो हॉटेलला। तर दरवेळा ही बस जेव्हा जातो आपण तर फाउंटेन हॉटेलला थांबत असते, पण यावेळा माहीत नाही कुठल्या तरी हॉटेलला थांबलेली आणि शिवचा आणि त्याच्या बाबांचं काय चालू होतं त्यांना दोघांनाच माहिती। त्यानंतर आपले हे डॉगेश भाई मस्त अशा हॉटेलमध्ये वावरत होते, त्यांना एंट्री होती मध्ये। तर असो, डॉगेश भाईचं पण छान नसीब होतं। मस्त असं वातावरण होतं बाहेर। नंतर मी जेव्हा कुठे प्रवासासाठी निघते तेव्हा मी शिवसाठी दूध हे मस्त असं गरम करून आणि पॅक करून घेत असते, जेणेकरून त्याची छोटीशी जी त्याला भूक लागलेली असते तीही भागते आणि तो जो काही त्रास ट्रॅव्हलिंगमध्ये देतो तोही मग देत नाही। तर ते दोघांचं हेच चालू होतं तिथे। त्यानंतर मी बघितला माझा अवतार, तर ठीकठाक होता, एवढा काही खराब झालेला नव्हता। त्यानंतर शिव मला करत होता येते हाय, आणि येथे हे फ्रूट्स होते आणि त्यांच्यापासून केलेला काही ज्यूसही होता, पण तो पॅक होता आणि शिवला तो पाहिजे होता पण नाही घेतला मी, कारण माहीत नाही तो किती दिवसाचा होता आणि हेल्थसाठी ओके आहे की नाही हे तुम्ही मला सांगा। त्यानंतर हे चिप्सचं पॅकेट दाखवण्याचा एक एवढाच हे होता की होता पॅकेट तर खूप मोठं होतं पण त्याच्यामध्ये चिप्सची क्वांटिटी खूप कमी होती, हा होता त्याच्या मागचा उद्देश। आणि नंतर असं मस्त असं आपल्या प्रवासाला परत सुरुवात केली होती। खरंच खूप छान अशी ग्रीनरी साईडने होती। जर कोणाचं रूट जे म्हणतो आपण, जे कोणाचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते नाशिक टू पुणे असं असेल ना, तर त्यांना माहीत असेल हा पॉईंट कुठला आहे। तर तुम्हालाही जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर हो, हा चंदनापुरी घाट आहे, जेथे की बानूसोबत आपले देव हे खूप दिवस तेथे राहिले होते चंदनापुरी गावामध्ये। तर त्याच गावचा हा घाट आहे आणि खूप छान, जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा तिथलचं वातावरण खरंच खूप छान असतं। पूर्ण ग्रीन असा हा घाट असतो, म्हणजे जे डोंगर वगैरे असतात ते पूर्ण ग्रीन असतात आणि खरंच खूप छान दिसतात ते। त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो बस स्टँडला, संगमनेरच्या बस स्टँडला। तर हा तुम्हाला समजलंच असेल, आम्ही चाललो आहे आमच्या गावी। आणि नंतर जिथे बस थांबलेली तिथे आम्ही काही नाश्ता केला नाही, म्हणून इथे बस स्टॉपच्या शेजारीच एक खूप छान असं नाश्त्याचं साऊथ टू माउथ असं त्या हॉटेलचं नाव आहे। तिथे साऊथ इंडियन खरंच खूप छान भेटतं आणि आमची ऑर्डर येऊपर्यंत चालू होतं शिवचा आणि बाबांचा धिंगाणा। त्यानंतर आपली ऑर्डर फायनली आली आणि आपल्या ऑर्डरमध्ये आपण घेतला होता ओनियन उत्तप्पा आणि स्पंज डोसा। तर खरंच यांची क्वालिटी एवढी भारी आहे, खरंच खूप छान आहे यांचं।
सांबर, चटणी आणि जो काही आपण काही घेऊ, उत्तप्पा घ्या, डोसा घ्या, एवढं छान असतं. तर तेथीलची एक तुम्हाला मी मज्जा सांगते. जेव्हा आम्ही इलेक्शनसाठी गेलो होतो तेव्हा माझे दीर आम्ही तिथं थांबलो होतो. तर माझ्या छोट्या दीरांनी खूप वेळा तिथून ते सांबर अनलिमिटेड असल्यामुळे घेतलं होतं. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्या ह्या अशा अनलिमिटेड सांबरचा पुरेपूर वापर करण्याच्या एका याने ते लोक काही दिवसांनी अनलिमिटेड सांबर देणं बंद करतील. आणि बस येऊपर्यंत आम्ही तेथे बस स्टॉपला थांबलो होतो आणि शिवची माझी चालू होती मस्ती. त्यानंतर त्याने खायला काहीतरी मागितलं होतं म्हणून त्याला मी दिले होते काजू कतलीचे रोल. आणि घरी जाऊन पोचलो तर घरी चालू होती गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची तयारी. आणि हे होते आमचे घरचे देव बाप्पा. छान बाप्पा होते घरचेही. आणि येथे यश चालला होता विसर्जनासाठी, म्हणजे आम्ही पण जाणार होतो. आणि आमचे यश पाटील विसरले होते टोपी घालायचं आणि त्यांचं चालू होतं, आंटी तुम्ही मला माझ्या तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊ नका. म्हटलं मी तर घेणारच आहे, त्याचा तर काही विषयच नाही. जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर इथे आम्ही पोचलो होतो आपल्या नदीवरती, जिथे आपण बाप्पांचं विसर्जन करणार होतो. इथे यशची चालू होती विसर्जन आरती करण्याची तयारी. आणि इथे शिव पाटलांचं तुम्ही बघू शकता, उगाच शायनिंग मारत होता, काहीतरी समजत पण नव्हतं त्याला. आणि शेवटी चालली आपली जी लास्टवाली आरती असती ती बाप्पांची आरती येथे घेतली होती. आणि आता आपला यश दादा चालला होता बाप्पांना विसर्जन करण्यासाठी. तर बाप्पांना शेवटचा निरोप देऊन आम्ही घरी आलो होतो. आणि घरी येऊन मी बनवली होती मस्त अशी शेवयांची खीर आणि बेसन आणि पोळ्या. तर असा होता आपला रात्री जेवणाचा मेन्यू. तर तुम्हाला आपले ब्लॉग कशा वाटतात मला नक्की सांगा. तर येथेच आपला हा जो छोटासा ब्लॉग होता तो मी एंड करते आहे. चला भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.